नमस्कार नमस्कार. आपल्या रानात कडवळ काढत असताना आपल्याला समोर काही अशा प्रकारची चिमणीची अंडी येतात. ही चिमणी कुठली आहे काय काय माहीत नाही, परंतु तिने किती मेहनतीने घरटं बांधले. 4 अंडी येतात, 4 पिल्ली येणार आहेत त्याच्यातून काही दिवसानं. तर निसर्गाचा जर समतोल आपल्याला राखायचा असेल तर आपण ही जी आपली जी काही अन्नाचे साखळे आहे, म्हणजे जी जीवनचक्र आहे, त्या जीवनचक्रामध्ये सगळ्या गोष्टींचा आपल्याला शिकवलेला आहे, पाठीमागं पुस्तकामध्ये आपल्याला झालेला आहे. तर सगळ्यामध्ये सगळ्यांची आवश्यकता असते. चिमणी सगळं टोटल. तर एखाद्या गोष्टीचा समतोल जर बिघडायचा म्हटलं तर ती गोष्ट जर बिघडायचा म्हटलं तर मग बिघडला की मग ते बिघडलेलाच असतो. तर त्यासाठी सगळा समतोल व्यवस्थित चालावा. त्यासाठी आपण हे आता पिल्ले, आपण पण एक मानव, म्हणजे आपण एक पशुपक्ष्यावरती प्रेम करायला हवं आहे. आणि काय म्हणायचं तुम्हाला, तर अशा गोष्टी आता या ठिकाणचं आपण वैरणच काढायचं ठेवणार आहे. जोपर्यंत याच्यातनं पिल्ली बाहेर येत नाही ती, ते उडून जात नाही तोपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहे. तर आपण पण असं करा. एखाद्याचा जीव वाचवता आला तर अवश्य वाचवा. आणि आपला स्वभाव असा ठेवा, प्रेमळ ठेवा. एक दुसऱ्याला मदत करायच्या विचारानं पुढे चाला. आपलं 100% चांगलं होईल. कुठल्याच प्रकारचं काही कमी पडणार नाही. तर ही अशा प्रकारची आपल्या रानामध्ये अशी चिमणीची अंडी आहे ती. तर आपण ह्यांना 100% वाचवणार. तुमच्यापर्यंत मी तो नेक्स्ट जो व्हिडिओ असेल, म्हणजे यांचा, ह्या पिल्ल्यांचा आणि याच ठिकाणचा, मी तुम्हाला अवश्य टाकेन. तर जरूर लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची भावना निर्माण होणं ही काळाची गरज आहे. हे प्राण्यांसाठी जर आपला जर समजा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचं जर भावना निर्माण झाली तर आपण कधीच कोणाचं कधी वाईट करू शकणार नाही. कोणी एखाद्याला धोका देणार नाही. कोणाला जर समजा मदतीची गरज असेल तर आपण त्या ठिकाणी अवश्य करू. तर अशा प्रकारचं आपल्या मनामध्ये सुद्धा भावना निर्माण होणं गरजेचं आहे. तर तुम्ही पण असाच प्रयत्न करा. मी तर करतोयच, तुम्ही पण करा. धन्यवाद.